मराठा आंदोलनाबाबत रात्री वर्षा निवासस्थानी खलबत होती। मुख्यमंत्री फडणवीस आणि विखे पाटील सोबतच गिरीश महाजनांमध्ये तासभर बैठक झालेली आहे। 2 दिवसात तोडगा काढण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्याचं कळतंय। आज पुन्हा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली। मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि गिरीश महाजनांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे। जरांगेंच्या आंदोलनासह मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। तसंच जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत कोणती तरी भूमिका उपसमितीने ठाम करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं कळतंय। काल वर्षा निवासस्थानी या सर्व मंत्र्यांची खलबत पार पडलेली होती। आंदोलनांवर 2 दिवसांमध्ये तोडगा काढण्याची शक्यता आता वर्तवली जाते। जवळपास तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। तर गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विखे पाटील या बैठकीला उपस्थित होते। जरांगेंच्या आंदोलनासह वाहतूक कोंडी संदर्भातही चर्चा झाल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेत। कपिल, काल वर्षा निवासस्थानी चर्चा झाल्याचं कळतंय, त्यामुळे 2 दिवसांमध्ये या संपूर्ण आंदोलनावर तोडगा निघण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। नक्कीच आपण पाहिलेलं आहे का आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा, उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि जसजसे दिवस वाढत जात आहेत तसतसे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे। आपण कालच पाहिलं होतं की पूर्ण मुंबई आहे ही थोडी जाम झाली होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वीकडेच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती। असे अनेक प्रश्न उद्भवत गिरीश महाजन असतील आणि उपसमितीचे जे मुख्य अध्यक्ष आहेत विखे पाटील यांच्यामध्ये ही जी बैठक पडलेली आणि बैठक जवळपास 1 तास बैठक झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये खास करून या आंदोलनाचं करायचं काय, या आंदोलनाचं कसं तोडगा काढायचा, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे आणि हे म्हणणं उपसमितीने ऐकून घ्यावं आणि त्याच्यावरती ठोस अशी भूमिका मांडली पाहिजे असं एक सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर 2 दिवसात याच्यावरती कोणते तरी निर्णय घ्या आणि तुमची उपसमितीची जी सदस्य आहेत ते सर्व सदस्य जाऊन मनोज जरांगेंची भेट द्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि हा जो गुंता झालेला आहे किंवा जो उपोषण सुरू आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढा। कारण की सणाचे दिवस सुरू आहेत, गणपती बाप्पाचा सण आहे। काल जाऊन पाहिलं होतं दुपारी सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, सीएसटी स्टेशन जाम केलं होतं, अनेक संध्याकाळपर्यंत पूर्ण जाम होता। त्यामुळे अशा अनेक घटना होऊ शकतात आणि समर्थकांची संख्या आता हळूहळू वाढत चाललेली आहे। किनारकाळाची वाढू शकते, त्यामुळे पूर्ण मुंबई ठप होऊ शकते। त्यामुळे हे लवकर निर्णय करणं गरजेचं आहे। राजकीय दबावही वाढते, विरोधकांनी दबाव टाकण्यास सुरुवात केलेली आहे। अशा अनेक गोष्टींची चर्चा ह्या पूर्ण बैठकीत झालेली आहे। आता या बैठकीतनं काय निघतं का, या बैठकीतनं उपसमिती जी आहे त्यातून ते जे सदस्य आहेत त्यातून काय बोध घेतात का, त्यातून काही निर्णय घेतात का आणि त्यातले काही नेते आज मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येतात का, याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे। नक्कीच कपिल, वर्षा निवासस्थानी बैठका घडल्या आणि त्यामध्ये देखील महत्त्वाची चर्चा झालेली। आज उपसमितीची पुन्हा एकदा बैठक होऊ शकते, त्यामुळे बैठकीमध्ये नेमकं काय ठोस निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर जरांगेंच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही असा निर्धार जरांगेंनी केलेला आहे। आज आणखी 1 दिवस आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे। रोजच्या परवानगीच्या अटीमुळे जरांगे संतप्त झालेले आहेत। तर आज पुन्हा एकदा 1 दिवसाची वाढीव मुदत आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे। त्यामुळे दररोज अशी मुदत दिली जाते आणि यावरून जरांगे आक्रमक झालेले आहेत। आज त्यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। त्यामुळे आजच्या दिवशी कोणी नेते मंडळी जरांगेंची भेट घेण्यासाठी येणार का, त्यांचा काही समजूत काढण्याचे प्रयत्न केले जाणार का, हे देखील पाहावं लागणार आहे।